तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तनिष्क आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गाईज, मी कालच फॅमिलीसोबत मुंबईला आलो होतो आणि मुंबईला येण्याचं कारण असं आहे, मुंबईला येण्याचं कारण बघायचं असेल तर पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कारण की मी ते रिव्हील नाही करणार आहे. तर सध्या मी चाललो होतो काकूला घेऊन. आणि वडापाव म्हणून एक फेमस जागा आहे आणि हे नाही पाववाड्यामध्ये चटणी टाकून देतात. तिला आपला जेवढं फ्रूट फ्राय करता येईल तेवढं आपण करणार आहे. आता आपण आलेलो आहे उसाचा रस प्यायला. प्रचंड ऊन आहे मुंबईला, प्रचंड. काहीच मी काकूला ना डोळ्यात काल काहीतरी केलं होतं तर हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे. काही आत्ताच घरी आलो आणि आता परत पप्पा ते डीमार्टला गेलेले. आता मी परत डीमार्टला चाललो आहे. गाईज आपली गाडी पण आलेली, तुम्ही बघू शकता. चलो गाईज गेलो आहे आता घरी. तर गाईज आता आम्ही चाललोय. कुठं चाललोय? अलिबाग. आता आम्ही चाललोय अलिबागला. अलिबाग काशीद बीचच्या इकडे. काशीद बीचला आजचा नाही जाणार कारण की खूप रात्र झाली आहे, तुम्ही बघू शकता. गाडीत पेट्रोल पण टाकायचं होतं त्यामुळं पेट्रोल टाकायला आलो होतं. तर आता स्टे करणार आहे आम्ही रात्रीचा आणि स्टे झाल्यानंतर उद्या सकाळी बीचवर जाणार आहे. आम्ही व्हेज खातो आणि सगळं इकडं सी फूड वगैरे, कारण की हा एरिया असतो त्यामुळं तेच. आणि हा वाघ बसलेला आहे इथं, तुम्ही बघू शकता. इकडं सगळं सी फूड आहे. इथं खाण्यासाठी काहीच नाही आहे. आम्हाला शेवटी जिलेबी फरसाण हेच खावं लागणार आहे. आजची रात्री याच्यावरच काढावं लागणार आहे. रूम बुक केलेला आहे, आता रूमवर जाऊ. आजचा दिवस दाल खिचडीवरच काढतोय. असं वाटतंय दाल खिचडी. कसं वाटतंय दाल खिचडी का? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही इथं बघू शकता. बघा टर्टल. काय टर्टल नाही, ते वेगळंच काही. मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. थोड्या वेळा आम्ही खाली बसलेलो होतो. बघा सगळे बसलेले. मम्मी चक्कर मारते आणि हॉटेल पण ठीकठाक आहे गाईज. आज इथं स्टे करणार आहे आम्ही. तर गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बीचवर जाणार आहे. बाय. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 2 अलिबागचा आणि आता मी रिसॉर्टमध्ये आणि तुम्ही बघू शकता मागं किती झाडं आहे. माझ्या पूर्ण इकडं जंगली एरिया आहे ना. इथेच फ्रंट साईडला पण रोड आहे, त्यामुळं सगळ्या गाड्या वगैरे जात आहेत. तर आता आम्ही निघतो आहे काशीद बीचच्या इकडे, कारण की थोडंसं तिथलं व्ह्यूज वगैरे समुद्राचा. कारण की काल रात्री आलो आम्ही आणि रात्रीचे आम्हाला काही समुद्र वगैरे दिसलेलं नाही. आता पोहोचलेलो आहे आम्ही. सगळे पुढे गेलेले. माझे शूज राहिले होते त्यामुळे मी शूज ठेवायला आलो होतो. काहीच मला आहे ना त्या बनाना राईड्स वगैरे त्या करायच्या होत्या, पण चालू नाही झालेले आहे. आणि इथं सध्या आता फक्त बघू शकता इथं कार्स आहे आणि वगैरे. आणि मम्मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ना ग, फर्स्ट टाइम आहे मम्मी पहिल्यांदा बीचवर आलेली. कसं वाटलं? फायनली ज्या गोष्टीचा इंतजार होता ती राईड आलेली आहे, बनाना राईड. आता आपण चाललोय बनाना राईड करायला. पहिल्यांदा करतोय बनाना राईड.
मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बाप रे, अरे दादा रे, नाही 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 नाही. कसं वाटतं? येते का चालले आता. गाईज आमची बोट बघा, आणि आम्ही बघा सनसेट. सर्व राईड करून झालेलं आहे. एक नाश्ता सेंटर आहे, तिथं मॅगी खायला आलेलं आहे. काही आता आलेलं आहे हॉटेलवर, आवरलेलं आहे आणि आता चेकआउट झालेलं आहे. आता आम्ही निघतोय आमच्या सेकंड पॉईंटवर, मुरुड जंजिरा इथे. इंग्लिश आवळा कॅन्टीन इंग्लिश. खास इथं गाडी थांबवायला लावली आणि मी तुझं कारण दाखव. सिद्धी शहा मोहम्मद खान यांचं अहमदगंज राजवाडा. बघा हा राजवाडा आहे. राजवाडा इथून तिथपर्यंत खूप मध्ये अजून खूप मोठा आहे. मी तुम्हाला आहे ना थोडासा जवळ जाऊन दाखवू शकतो थोडंसं. आता हा क्लोज आहे आणि रेड फ्लॅग आहे, तुम्ही बघू शकता. एक्साइटेड का? तिकीट भेटलं शेवट महिना, हा शेवटचा महिना आहे. शेवट म्हणजे 20 तारीख. ते म्हणताय हा किल्ला 20 तारखेपासून बंद होणार आहे. पण तिकीट घेतलेले आहे. नेक्स्ट जी बोट आमच्यासाठी येणार होती ती आमची बोट झालेली आहे. जॅकेट घालला कंपल्सरी आहे, कारण की त्यांनी सगळ्यांना लाईफ जॅकेट घालायला लावलेले. सगळी आता आपली बोट चाललेली आहे आणि सर्वजण मागं बसलेले आहेत, बघू शकता. आणि मी डायरेक्ट कुठं बसलेलं आहे, तुम्हाला कंपार्टमेंट दाखवतो. पहिल्या कंपार्टमेंट मध्ये काकाच काय करा. आणि पुढे आपला किल्ला आहे. काका बोट चालव का मी थोडी चालव का मी. बोट पाहिलं बनलेलं एवढी पब्लिक माझ्या भरोसे. किल्ल्यापर्यंत दुसरी बोट पिकअप करायला येते. इथं आलेली आणि आता या बोटमधून त्या बोटमध्ये सर्वजण शिफ्ट होणार आहे. त्यानंतर ती बोट आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि परत आपल्याला पिकअप करायला येणार आहे. गाईस, लोकांना इथं स्वच्छता करायचं तर नाहीच आणि इथं कचरा का करता मला हे नाही कळत. तुम्ही बघू शकता इथं स्प्राईट आणि पाण्याच्या बॉटल अक्षरशः फेकलेल्या आहे. तरी गड किल्ल्यावर कुठे जाताना निदान आपल्याला स्वच्छता नाही करते, पण अशा बॉटल वगैरे तरी नका फेकत जाऊ. मीठ आणि पाण्याच्या बॉटल्या फेकलेल्या आहेत. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. लाज ते काय बोलणार आहे, लोकांना काहीच बोलू शकत नाही. आपल्यापासून सुरुवात करा, तेव्हाच काहीतरी होईल. हा किल्ल्याचा मुख्य द्वार आहे आणि इथून आता सगळे उतरून मध्ये जाणार आहे. त्यावेळेसचे दरवाजे, आताचे दरवाजे आणि त्यावेळेसचे दरवाजेमध्ये किती फरक आहे. आणि हा आपला किल्ला बघू शकता. इथं 3 तलाव आहे गाईस या किल्ल्यावर. बघा हा पहिला तलाव. इथे खाली काय माहित नाही काय जागा, काहीतरी जागा इथे स्पेस आहे वगैरे. आपल्याला 45 मिनिट्समध्ये हा कव्हर करायचा आहे पूर्ण किल्ला. 45 मिनिट्स नंतर आपल्याला परत आपली बोट घ्यायला येणार. फास्ट रोटीला उतना फास्ट बोलते आहे. आता झालेलं आहे जेवण करून. त्या फोनला चार्जिंग पण खूप कमी. तर हा ब्लॉग मी इथं सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.